नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत तांदूळाच्या पिठाची भाकर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी तांदूळ दोन तास धुवून भिजू घालून वाळू घालायचे। त्यानंतर हाड केल्याच्या नंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। असं पीठ बनवून घ्यायचं। पिठाला चाळून बारीक व्यवस्थित करून घ्यायचं। तांदूळ व्यवस्थित हाडकू द्यायचे, त्याच्यानंतरच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आपण रोटी करायला घेऊया। तांदूळाची रोटी खायला पण खूप छान लागते, करायला पण एकदम सोपी रेसिपी आहे। आपल्या टाळक्याच्या रोटी सारखंच करायचं असतं। तांदूळाचं पीठ आपण चाळून घ्यायचं। हे पहा, मी एकच रोटी करून दाखवत आहे। त्यानंतर उन्वणी ठेवूत आपण तव्यावर गरम पाणी टाकायचं। गरम पाणी करायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली का ते पाणी पिठामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपली उकळी आलेली आहे, आपण पिठामध्ये टाकूत पाणी। हे पहा, असं वतायचं, मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण ह्याला चुरून घ्यायचं। वळू शकतं तर जरा दमन व्यवस्थित करून करायचं। पिठाला व्यवस्थित चुरायचं। जितकं जास्त आपण पीठ मऊ करशाल तितकी आपली रोटी टम्म फुगते, खायला पण खूप छान लागते। याला कुणी भाकर म्हणतं। व्यवस्थित मऊ चुरायचं बघा। जितकं जास्त चुरतात तितकी रोटी खायला चविष्ट होते। त्यानंतर गोल उंडा भरून घ्यायचा। मला थोडंसं मोठं वाटत आहे म्हणून मी थोडंसं पीठ कमी करत आहे। आता थापटायला घ्यायचं। खाली पण मी तांदूळाचं पीठच टाकत आहे। हे पहा, असं थापटून घ्यायचं। आपली रोटी मोडत पण नाही आणि काहीच होत नाही, व्यवस्थित थापटायचं। त्यानंतर तव्यावर टाकायची। तवा गरम करायला ठेवला होता। तुम्हाला तांदूळाच्या पिठाची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा, आपली पांढर शुभ्र तांदूळाच्या पिठाची रोटी तयार आहे। खा प्या एन्जॉय करा।